चिंकू आणि आजी. गोड मैत्रीची गोष्ट. पिहू नावाची एक गोडशी चिमुकली मुलगी होती. ती आपल्या आई, बाबा आणि आजीसोबत एका छोट्याशा शांत गावात राहत होती. पिहू खूपच गोड आणि हसरी होती. तिला शाळेत जायला खूप आवडायचं बरं का. शाळेतून घरी येताना ती आजूबाजूचं सगळं कुतूहलाने पाहायची. फुलं, फुलपाखरं, पक्षी. पिहूची आजी खूप प्रेमळ होती. ती नेहमी म्हणायची, पिहू बाळा, दयाळू मन हे खरं सौंदर्य असतं. एके दिवशी शाळेतून घरी येताना रस्त्याच्या कडेला पिहूला एक लहानशी खारुताई दिसली. ती थरथरत होती, भुकेली आणि घाबरलेली वाटत होती. पिहू थांबली. ती हळू आवाजात म्हणाली, घाबरू नकोस बाळा, मी तुझी मैत्रीण आहे. तिने आपल्या डब्यातले थोडे दाणे आणि बिस्किटाचे कण खारुताईसमोर ठेवले. खारुताईने आधी आजूबाजूला पाहिलं आणि मग चपळपणे खायला सुरुवात केली. तिची छोटीशी शेपटी हलू लागली. त्या दिवसापासून पिहू रोज शाळेतून आल्यावर त्या खारुताईला भेटायला जायची. ती तिच्याशी गप्पा मारायची. हळूहळू खारुताई पिहूवर पूर्ण विश्वास ठेवू लागली. पिहूने तिचं नाव ठेवलं चिंकी. एक दिवस पिहू चिंकीला घेऊन घराच्या अंगणात आली. आजीने चिंकीला पाहिलं आणि प्रेमाने हसली. ती म्हणाली, अरे वा, किती गोड आहे ही खारुताई. ज्याला प्रेम मिळतं तो कधीच वाईट वागत नाही. आजीने चिंकीसाठी थोडे दाणे ठेवले आणि प्रेमाने तिच्याकडे पाहिलं. काही दिवसांनी चिंकी अचानक आजारी पडली. ती झाडावर चढत नव्हती आणि शांत बसून राहायची. पिहू खूप घाबरली होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती आजीला बिलगली. आजीने तिला धीर दिला आणि बाबांना सांगितलं. चिंकीला वन्य प्राणी डॉक्टरांकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी औषध दिलं आणि काही दिवसातच चिंकी पुन्हा चपळ झाली. ती झाडावर उड्या मारू लागली. त्या दिवसापासून चिंकी रोज पिहूच्या घराजवळ यायची. ती पिहूसोबत खेळायची आणि पिहू शाळेत जाताना थोडं अंतर झाडावरून सोडायलाही यायची. एकदा खेळताना पिहू पडली आणि रडू लागली. चिंकी लगेच झाडावरून खाली आली. ती पिहूजवळ बसली आणि तिच्याकडे शांतपणे पाहत राहिली. आजी दुरून सगळं पाहत होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती म्हणाली, बघ पिहू, प्राणीही किती समजूतदार असतात. ते आपल्या मित्राला कधीच एकटं सोडत नाहीत. पिहूने चिंकीकडे पाहून हसत म्हटलं, चिंकी, तू माझी सगळ्यात गोड मैत्रीण आहेस. चिंकीने छोटीशी उडी मारली आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. शिकवण, दयाळूपणा आणि प्रेम खरी मैत्री निर्माण करतात. अशा चांगल्या गोष्टी आणि गाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.